तर नमस्कार मंडळी, मी सातारचा फिल्मी म्हणजे तुमचा आपला लाडका अविनाश मोरे स्वागत करतो तुम्हा सर्वांचं सातारचा फिल्मी या आपल्या नव्या यूट्यूब चॅनलवर। तर विषय असा आहे भावांनो की जुनं फर्निचर नावाचा सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय, तर त्याविषयी आज चर्चा आपण करणार आहोत। चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका। चला तर मग बिचुकले दादांच्या आशीर्वादाने या व्हिडिओला सुरुवात करूया। खरं सांगायचं झालं तर भावांनो, आपल्या महाराष्ट्र इंडस्ट्रीमध्ये रोज नवीन नवीन काही ना काहीतरी प्रयोग होतच राहतात। अशातलाच एक प्रयोग म्हणजे जुनं फर्निचर नावाचा सिनेमा। या सिनेमाचं नावच खूप युनिक आणि अट्रॅक्टिव्ह वाटतंय, यामुळे आपला मराठी प्रेक्षक नक्कीच मोठ्या संख्येने थिएटरमध्ये खेचला जाणार एवढं मात्र कन्फर्म आहे भावांनो। जेव्हा या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं तेव्हापासूनच हा सिनेमा लोकांच्या चर्चेचा विषय बनलाय। जुनं फर्निचर या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा हा ट्रेलर मधला एक दमदार डायलॉग, आणि यावरूनच हा सिनेमा ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणार आहे हे आपल्याला समजतंय। ट्रेलर पाहता ट्रेलरमध्ये अजून एक डायलॉग आहे की काय अपेक्षा आहेत आमच्या तशा त्यांच्याकडून। दिवसातून एकदा आमच्या खांद्यावरून हात फिरून विचार ना, आई कशी आहेस, बाबा कसे आहात। आणि हा डायलॉग ऐकून लिटरली आपल्या डोळ्यातून पाणी यायला लागते। आपल्याकडे अनेकदा वयस्कर व्यक्तींना आउटडेटेड अडगळीतले सामान असे म्हटले जाते। उदाहरणार्थ जसं फर्निचर हळूहळू जुनं होऊ लागतं तसं त्याची किंमत देखील कमी होत जाते। तसंही आपले आई वडील ही म्हातारे होत गेले म्हणजे त्यांची किंमत कमी होते असं काही नालायक लोकांना वाटतं, आणि त्याच नालायक लोकांना एक सडेतोड उत्तर म्हणून हा सिनेमा असणार आहे एवढं मात्र नक्की। मुलांसाठी बजावत असलेल्या कर्तव्यामध्ये आपण कमी पडतोय का याची चिंता ही आपल्या आईवडिलांना नेहमीच असते, परंतु ती चिंता, तीच काळजी, जबाबदारी आईवडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का? म्हातारपणात आपल्या मुलाकडून 4 शब्द प्रेमाचे आपल्या कानी पडतील का? आणि हीच इच्छा जर आताची पिढी पूर्ण करत नसेल आणि त्यासाठी होणाऱ्या आपल्या आईवडिलांना भावनिकदृष्ट्या त्रास काय आहे हे आपल्याला ट्रेलरमध्ये पाहून समजते। आपल्या पोटच्या मुलावरच आईच्या मृत्यूचा आरोप गोविंद पाठक यांनी लावला असून आता या प्रकरणाचा निकाल काय लागणार याचे उत्तर आपल्याला हा सिनेमा पाहूनच मिळणार आहे। या सिनेमात महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर हे प्रमुख भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे, आणि त्यासोबतच सचिन खेडेकर, उपेंद्र लिमये, गिरीश शोक, विजय निकम, भूषण प्रधान, शरद पोंक्षे, ओंकार भोजने आणि शिवाजी साटम हे बरेचसे कलाकार मंडळी देखील आपल्याला चित्रपटात पाहायला मिळणार आहे। या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद हे स्वतः महेश मांजरेकर सर यांनी लिहिलं आहे, आणि या सिनेमाला डायरेक्ट देखील त्यांनी स्वतः केले। त्यामुळे या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा देखील खूप उंचावल्या आहेत एवढं मात्र नक्की। हा सिनेमा येत्या 26 एप्रिलला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात रिलीज होतोय। बाकी मला हा ट्रेलर खूप आवडला, मी या सिनेमासाठी खूपच एक्सायटेड आहे। तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला आणि तुम्ही किती एक्सायटेड आहात हे कमेंट्समध्ये एकदा नक्की कळवा। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।